नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं बोट टॉक्सवरती. खरं म्हणजे भारतीय संविधान लागू होऊन आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालीत आणि या संविधानामध्ये आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय सर्वांना उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवतो. मात्र या उद्दिष्टांपासून, न्याय मिळण्यापासून या समाजातला एक घटक जो सातत्याने अन्यायाच्या दिशेने आपल्याला दिसून येतो आहे, ज्याच्यावरती सातत्याने अन्याय होतो, असा एक घटक म्हणजेच अर्थातच आदिवासी समुदाय, जो आजही विकासापासून आणि न्यायापासून कोसो दूर आहे. म्हणून या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत या समाजाला आपल्याला न्याय कसा देता येईल, सध्याचं स्टेटस काय आदिवासी समुदायाचं, विशेष म्हणजे या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आपल्या आदिवासी समुदायासाठी काय करतायत, ह्या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सीमाताई तेलंगे, ज्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वतः यवतमाळ जिल्हा न्यायालय तसंच बॉम्बे हायकोर्टामध्ये त्या प्रॅक्टिस करतात. त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा चळवळीमध्ये त्या सहभागी असतात. शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी त्या प्रयत्नरत असतात. कर्जमुक्तीसाठी त्यांचे अनेक प्रयत्न असतात. असा सीमाताई तेलंगे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे ताई, आपण जो काही आपला सामाजिक कार्यामधला अनुभव आहे हा किती वर्षाचा आहे, आणि त्यातल्या त्यात आदिवासी समुदाय जो सध्याचा आपल्याला दिसून येतं की हा विकासापासून कोसो दूर आहे, आणि या समुदायाचे जे काही विभाग आहे आदिवासी विभाग, हा आदिवासी विभागाच्या कामकाजाबद्दल आपण काय सांगाल? मी सुरुवातीला हे सांगेल की मी प्रॉपर यवतमाळला राहते. माझं समाजकार्याचं शिक्षण झालेलं आहे सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात, आणि मी नंतर लॉ केलं. लॉ झाल्यानंतर जस्ट फायनल इयरपासूनच मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा एक अहवाल आम्ही यवतमाळ जिल्ह्याचा केला होता. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सावकारग्रस्त जेवढे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून त्यांना न्याय कसा देता येईल कायद्याच्या चकोरीत बसून, हा एक प्रयत्न, एक सामाजिक संशोधन आम्ही केलं. माझ्यासोबत माझे गुरु धरणे सर होते, आणि आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी वेगवेगळे लोक एकत्र येऊन काही सावकारग्रस्त शेतकरी त्या कमिटीत घेतले आम्ही, आणि जिल्ह्याचा अभ्यास करून एक प्रारूप आम्ही आर पाटील तेव्हा गृहमंत्री होते त्यांच्याकडे सादर केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी कशा पद्धतीने हडप केल्या जातात आहे, किंवा शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने कर्ज लादल्या जात आहे, आणि त्याची मांडणी आम्ही आर पाटलांकडे केली. त्यानंतर तो प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा सावकारग्रस्त शेतकऱ्यांकडनं ज्या जमिनी म्हणजे ज्यांच्या जमिनी बळकावल्या सावकारांनी, त्या परत मिळण्यासाठी कसं केलं पाहिजे किंवा कसं कायदा केला पाहिजे, यासाठी आम्ही एक प्रारूप सादर केलं होतं. मग ते आम्ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलांना भेटलो, आणि विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही दिल्लीला गेलो होतो की आमची मागणी आहे की जे शेतकरी अन्यायग्रस्त शेतकरी आहे, त्यामध्ये मग आदिवासी आहे, OBC आहे, SC ST कोणी असो, जो दबला पिचल्या आवाजातला शेतकरी आहे, त्यासाठी आम्ही ते काम केलं होतं, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी. आणि हे करत असताना मग हळूहळू सामाजिक क्षेत्रात मी जुळले गेले. माझं शिक्षणही तेच होतं. त्यानंतर महिलांच्या मुद्द्यांवरती काम केलं. पण आपला जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदाय असल्यामुळे इथले आदिवासी शिक्षित आहेत, किंवा त्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी इतरही लोक बळकावण्याचा प्रयत्न करतात. तर कायद्याचं ज्ञान कमी असतं, आणि बऱ्याचदा ही लोक घाबरतात. तुमच्यासारखे उच्च वर्णीय लोक त्यांच्याकडे गेले की ते घाबरतात. एकदा तिथे जंगलात जायला घाबरत नाही, ते वाघाला घाबरणार नाही, पण शिकलेल्या आणि गाड्यांमध्ये येणाऱ्या लोकांना घाबरतात. इतके साधे लोक आहेत ते. तर त्यांच्यावर सगळ्या पद्धतीने अन्याय होतो. तर ते सगळे विषय घेऊन मी काम करते जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून. अच्छा, आपण आदिवासी समुदायाबद्दल जर विचार केला तर सातत्याने सध्याचे जे विद्यमान आदिवासी विकास मंत्री आहेत अशोक उईके, यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सातत्याने त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं होत आहेत. आदिवासी समुदायाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी आंदोलनं केली आहेत, आणि प्रक्षोभक आंदोलनं होत आहेत. खूप तीव्र प्रकारचे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा काळामध्ये त्यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ही दिसून येते आहे. याचा अर्थ हे सरकार जबाबदार आहे का? आणि हे जे आदिवासी विभाग आहे त्याच्यावरती आरोप सुद्धा होतात की आदिवासी विभागाचा बराचसा फंड हा त्या निवडणुकीच्या काळामध्ये लाडके बहिणीसाठी वळवण्यात वगैरे आलेला होता. याबाबत आपण काय सांगाल या आदिवासी मंत्र्यांच्या कारभाराच्या संदर्भामध्ये विशेषतः? वस्तुस्थितीमध्ये आता बघतोय आपण, गेल्या 10 वर्षापासून ते सातत्याने निवडून आलेले आहेत, आणि वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली. आता तर ते प्रत्यक्ष आदिवासी मंत्री आहेत. आणि मला म्हणायचं आहे की ज्या भागामध्ये तुम्ही काम करता किंवा ज्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात, मुळात तुम्ही त्या आदिवासी सेक्टरमधनं आलेले आहात. त्याच्यामुळे तुमचं आदिवासींच्या मुद्द्यांवरती अतिशय सेन्सिटिव्ह असणं फार गरजेचं असतं जनतेला. आणि जेव्हा जेव्हा आदिवासींवरती अन्याय होतो, किंवा आदिवासींच्या जमिनीचा मुद्दा येतो, किंवा जेव्हा जेव्हा आदिवासींच्या हक्कांचा विषय होतो, तेव्हा ते बोलत नाही.
हे माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे. कारण आदिवासींच्या अनेक गोष्टी आपण समोर आलेल्या पाहिल्यात महाराष्ट्रामध्ये आणि देशातले पाहिलं. मणिपूरचं पाहिलं, आदिवासींवरती मणिपूरच्या आदिवासी महिलांवरती अत्याचार झाले, त्यांना नग्न करून फिरवण्यात आलं. सगळ्या सामाजिक संघटनांनी भूमिका मांडली होती आपापली. आम्ही रस्त्यावर उतरलं, आंदोलन केलं. पण आपल्या इथले आदिवासी मंत्री किंवा ते विभाग जे भले सत्तेत सहभागी असतील, मला ते म्हणायचं नाही आहे, तुम्ही सत्तेत सहभागी राहा, पण तुमच्या समुदायाबद्दल सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, संवेदनशील असलं पाहिजे. एक शब्द बोलले नाही म्हणजे यांनी साधा निषेध केला नाहीत आदिवासी महिलांवरती अत्याचार झाला म्हणून. म्हणजे आदिवासी महिलांवरती अत्याचार झाला एवढंच म्हणत नाही आहे, आदिवासी विभागातले असंख्य विषय असे आहेत की जे अतिशय निर्दयपणे चाललेले आहेत. ज्या शाळा चाललेल्या आहेत ते मध्येच UTPचं जे प्रकरण आलं होतं पुण्याच्या एका वसतिगृहात जाऊन ते बाहेर पडलेलं, एका पत्रकाराने तो विषय बाहेर काढला होता की आधी छोट्या छोट्या मुलींचं सुद्धा UTP टेस्ट केला जातं. हा मुद्दा किती सेन्सिटिव्ह आहे. या सगळ्या मुद्द्यांना धरून हे काय रेग्युलराईज करतात, तो एक मुद्दा. दुसरी गोष्ट, आदिवासी असून सुद्धा तुम्ही आदिवासींच्या जमिनीबद्दल किती सेन्सिटिव्ह आहेत, त्यांच्या अधिकारांबद्दल, जल, जंगल, जमीन हे जे आदिवासींचं मूळ आहे ते टिकवण्यासाठी तुम्ही काहीच करत नाही. आदिवासी विभागामध्ये जे जे आश्रमशाळा आहे त्या सगळ्या आश्रमशाळेचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट लोकांची भरती केलेली दिसते. प्रायव्हेट लोकांची भरती का करतात? कारण गव्हर्नमेंट पोस्ट भरल्या तर यांचं कमिशन खाता येत नाही. प्रायव्हेट भरती करायची, 50,000चा शिक्षक असेल तर तिथे 10,000चा शिक्षक लावायचा, 40,000 रुपये यांचे वाचतात ना एका व्यक्तीच्या मागे. आणि अशा जबाबदार पोस्टवर यांनी शाळांमध्ये प्रायव्हेट लोक भरले की ते तिथे असलेल्या मुलींचं शोषण करतात. आणि जे लोक, तुम्ही आता त्या लोकांचे रक्षण करते आहात, म्हणजे आदिवासींच्या मुली शाळेत जातात, वसतिगृहात राहतात, त्यांचे तुम्ही रक्षण करते आहात ना. तेच भक्षण करते. आणि तुम्ही रक्षण करते असताना त्यांचं रक्षण न करता त्यांच्या अधिकारांवरती हनन करून त्यांना कुठेतरी एखाद्या वाईट सापळ्यात अडकवल्यासारखा कार्यक्रम चाललाय. म्हणजे इन्सिक्युअर्ड पर्सनॅलिटी, जेव्हा एखादी बेजबाबदार व्यक्ती एखाद्या हॉस्टेलचा किंवा एखाद्या शाळेमध्ये प्रायव्हेट व्यक्ती काम करतोय, तो काही करू शकतो. त्याला कुठला गव्हर्नमेंटच्या GR लागू होणार नाही किंवा त्याला काढूनही टाकलं तर त्याचं नुकसान होणार नाही. अशी अनेक प्रकरण आहे की जे मी सांगू शकेल तुम्हाला. जे सामाजिक न्यायाचं जे उल्लंघन आहे तर ते मुळात जिथे पाहायला मिळतं. हो ना. आणि तुम्ही मंत्री आहात तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्याकडे असणाऱ्या लोकांचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे. म्हणजे महिला असतील, मुलं असतील, आदिवासी लोक असतील, त्यांच्या जमिनी असतील, हे सगळं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि त्यांच्या अधिकारांवर कोणी हनन करत असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. आता STच्या विरुद्ध आंदोलनं झाली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये संबंध. बंजारा समाजाने आदिवासींमध्ये रिझर्वेशन मागितलं. तुमची काय भूमिका होती? मूळ इथला जो आदिवासी आहे त्या आदिवासीचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. जेव्हा इतर लोक आदिवासीमध्ये रिझर्वेशन मागतात, तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे, पण तुमची त्या जातीची, त्या समुदायाची जी जबाबदारी असली पाहिजे, नैतिक जबाबदारी, कारण तुम्ही गार्डियन आहात त्या समाजाचे, एक तुम्हाला पालक म्हणून शासनाने नेमलेला आहे. त्यांची काहीच भूमिका नव्हती, काहीच बोलले नाहीत. म्हणजे आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण झालं तरी तुम्ही काही बोलत नाही, आदिवासींच्या महिलांचं शोषण झालं तरी तुम्ही काही बोलत नाही, आदिवासींच्या मुलींच्या अधिकारांवरती कोणीतरी गडांतर करताय शाळांमध्ये त्यावर तुम्ही बोलत नाही. आणि मग सांगायचं की आम्ही आदिवासी विकास मंत्री आहोत. म्हणजे यांच्या संपूर्ण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह आहेत ना. म्हणजे एवढंच नाही म्हणता येणार, त्यांनी इतक्या ठिकाणी पदाचा गैरवापर केलेला आहे, वापर करून घेतलेला आहे की त्यांची मुलगी आता लॉ झालेली होती आणि तिला डायरेक्ट त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये B वर्ग सरकारी समुपदेशक म्हणून नियुक्ती मिळवून दिली. हे स्टेटमेंट आपण जाणीवपूर्वक बोलतात, सत्य आहे. सत्य आहे, सत्य आहे ना, सत्य आहे ना, सगळ्या लोकांना माहिती आहे. आमच्या कोर्टमध्ये पण चर्चा होते की ज्या ठिकाणी तुम्ही एक नोकरी पात्रता असताना जायला पाहिजे, अनुभव असताना जायला पाहिजे किंवा एखादी परीक्षा पास होऊन जायला पाहिजे, तर तुमची सरळ भरती कशी काय होऊ शकते ना. म्हणजे सत्तेचा गैरवापर या ठिकाणी आदिवासी मंत्री करतात आणि परिवारवाद ज्याला हे मोलत आलेले आहेत तर हेच पुढे पाहायला मिळतं असं निश्चितच आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणजे मला BJP बद्दल बोलायचं नाही किंवा त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलायचं नाही आहे, पण तुम्ही जेव्हा सत्तेत येता तेव्हा परिवारवादाबद्दल बोलता किंवा तुम्ही विरोधी पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षांना तुम्ही परिवारवादाबद्दल सांगता. आणि आता काय चाललंय, तुम्ही तुमच्या मुलीला सगळे नियम धाब्यावर ठेवून एका ठिकाणी अपॉइंट करता आणि अपॉइंट झाल्याची खुशखबर तुम्ही जिल्ह्यात साजरी करता, त्याचे मोठमोठे मेळावे घेता. व हा विचार करत नाही की यवतमाळ जिल्ह्यात एकच आदिवासी मुलगी वकील झाली होती का? तिच्या वयाच्या असंख्य मुली असतील ना ज्यांना गरज आहे, ज्यांच्या घरी कोणीतरी नोकरी लागली पाहिजे तिला, किंवा त्या मुलीला कोणी सर्वायवल नाही आहे, कुटुंबामध्ये घर चालवणारं कोणी नाही आहे, एखाद्या कुठल्याही लॉ झालेल्या मुलीला तुम्ही लावू शकले असतात.
म्हणजे आदिवासी विकास मंत्र्याचीच मुलगी मुख्य कशी काय लागतात बा, हाही एक मोठा विषय आहे. याच अनुषंगानं जाणीवपूर्वक आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की सध्या नुकत्याच यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये आदिवासी महिलांसाठी आरक्षण आहे, आरक्षित जागा आहे अध्यक्षपदासाठी. आणि यामध्ये आदिवासी विकास मंत्र्यांची मुलगी ही भारतीय जनता पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवार आहे. तर या अनुषंगाने म्हणजे घरच्या घरी सगळी पदं ठेवायची हा असा प्रकार चाललाय काही? निश्चितच चाललाय. कारण जेव्हा मला कळलं की त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, मी माहितीचा अधिकार पाठवला होता. अजूनही मला शासनाकडनं त्या पदावर नियुक्ती कशासाठी झालेली याचा रिप्लाय आलेला नाही आहे. माहितीचा अधिकार फक्त कायद्यापुरता राहिलेला, तू सांगायसाठी काहीतरी वेगवेगळे कारण टाकून आज देऊ शकतो, 15 दिवसांनी देऊ शकतो, डिपार्टमेंट वेगळे, असे रोज वेगवेगळे पत्र येतात. पण अजूनही मला तिला कोणत्या नियमाने नोकरीवर लावलेला आहे किंवा कशा पद्धतीने तिला पदावर रुजू केलेला आहे याची माहितीच्या अधिकारात माहिती मिळवलेली नाही आहे. मी ऑनलाईन अर्ज केला, फिजिकल अर्ज केलेला आहे. पण आता मला हे सांगायचं आहे, यवतमाळ नगर परिषदेला आदिवासी रिझर्वेशन आहे. आदिवासी समुदायाच्या शिकलेल्या असंख्य मुली आहेत. कुठल्याही मुलीला तुम्ही उभं करू शकले असतात. म्हणजे जिथे नोकरी आहे तिथे तुम्हाला तुमचंच पाहिजे. जिथे रिझर्वेशन इतरांना मिळालेलं आहे, रिझर्वेशन कशासाठी दिलेलं आहे? या विकासाच्या प्रवाहामध्ये या समाजातला डिप्राइव्ड घटक तो विकासाच्या प्रवाहात सहभागी झाला पाहिजे, याच्यासाठी रिझर्वेशन. म्हणजे तुम्ही मेन स्ट्रीममध्ये तुमच्या आदिवासीच्या इतर मुली आणण्याऐवजी स्वतःच सगळं घोडं दामटत आहे. म्हणजे तुम्ही मंत्री कशासाठी आलेत? मंत्री झाले की तुम्ही इतरांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी. ते बाजूला सोडून तुम्ही स्वतःच हित जपून राहिलेत प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आदिवासी शाळा, आश्रमशाळा बघा, त्यांच्या आदिवासींच्या अनेक योजना बघा, आदिवासींच्या जमिनीच्या संदर्भातले प्रकरणं आपल्याकडे आहेत ते बघा. ते सगळं पाहिल्यानंतर ह्यांना काहीच नॉलेज नाही त्याचं. म्हणजे तुम्ही हक्कांबद्दल बोलत नाही आणि स्वतःच्या हितासाठी प्रयत्न करता. मग तुम्ही कोणते आदिवासी विकास मंत्री झालेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा विकास केला? या जिल्ह्याचा आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रॉपर इथले मंत्री आहे, तर तुम्ही इथल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी सक्षम असले पाहिजेत, बोलले पाहिजे. व्यवस्थेच्या विरुद्ध बोला, अन्यायाविरुद्ध बोला. हे काहीच भूमिका ठेवत नाही यांची. मग यांची भूमिका काहीच नाही, फक्त नतमस्तक व्हायचं, स्वतःचा फायदा करून घ्यायचा. असं जर यांचं सगळं चाललं असेल तर जनतेने सुद्धा अशा संधी साधू आणि स्वतःचं भलं करून घेणाऱ्या लोकांचा पूर्णपणे विचार केला पाहिजे असं मला वाटते. आपण नुकतंच बोलताना एक आदिवासींच्या जमिनीच्या संरक्षणाच्या संदर्भात बोललात. या संदर्भात एक प्रकरण मला आठवतं 2019 मधलं, आणि योगाने त्या प्रकरणाच्या वकील आपण स्वतः आहात. हो. आणि ते प्रकरण म्हणजे अर्थातच बिरसा मुंडा सूतगिरणी कारखाना, जो की जमीन तिथली साधारण 25 एकर जमीन एका कोलाम आदिवासी समुदायाची ती जमीन होती. म्हणजे कोवे कुटुंब बहुतेक आहे, ते कोवे कुटुंबाची ती जमीन होती. आणि असं काही बातम्या होत्या की या कोवे कुटुंबाची जमीन या सूतगिरणीच्या कारखान्यासाठी खुद्द आदिवासी मंत्र्यांनी ती चोरली किंवा ती हडप केली, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती होतात. हे प्रकरण नेमकं काय आहे? एक वकील म्हणून आपण काय सांगाल? आणि या पीडित कुटुंबाचं आपण तिथे वकील आहात आणि ते काय भूमिका आपली त्याच्यामध्ये आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये सावकारग्रस्त जेवढे शेतकरी आहे, पीडित शेतकरी आहे, त्या सगळ्यांचे वकीलपत्र मी घेतलेत. फक्त आदिवासी म्हणून नाही, सगळीकडेच ज्यांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने बळकावलेल्या आहेत, पूर्ण जिल्ह्यात मी काम केलं त्याच्यावरती. पण हे 2019ला जे माझ्याकडे आलेलं प्रकरण आहे, याच्यामध्ये भुरबा कोवे म्हणून देवधरीला राहतात. आणि भुरबा कोवे हे देवधरीला राहत होते. 1951 पासून त्यांच्याकडे कुळानं आलेली जमीन आहे, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे सगळे. 1951 पासून आजपर्यंतचे सगळे फेरफार आणि त्याचे पेरेपत्रक आम्ही काढले. आणि त्यांना ते कुळ कायद्यामध्ये अंतर्गत ती जमीन मिळाली होती. पण मीनवाईल 2012-13मध्ये ऑनलाईन सातबारे झाले. आणि ऑनलाईन सातबारे झाल्यानंतर त्यांनी फक्त भूमी हक्क जो मूळ मालक आहे त्याचं नाव ठेवलं आणि खाली पजेशनमध्ये जी लोकं होती 2051 पासून ती नावं ऑनलाईनमध्ये आली नाहीत. म्हणजे भलाही ती पजेशनमध्ये असतील कुळवैवाटीचे अंतर्गत, पण ते ऑनलाईनमध्ये आले नाही. आणि भुरबा कोवे हा इसम अशिक्षित होता कम्प्लीट. त्याचं कुटुंब आजही तिसरी पिढी आहे त्यांची, ते आजही अशिक्षित आहे. आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांना जमीन अलॉट झालेली आहे 1951 मध्ये कुळ कायद्याअंतर्गत. पण त्यांनी स्वतःच्या नावाने अर्ज करून तसा बदल सातबाऱ्यावर करून घेतला नाही. तो कम्प्लीट अशिक्षितपणा आहे. आणि त्याला कोणी माहिती दिली नसेल त्यांना, ते काही कोणाला कायदेविषयक ज्ञान प्राप्त करून 2012ला ऑनलाईन सातबारा करून घेतलेला नव्हता. नाही, पूर्वीच नाही केला. म्हणजे ते साधे लोक, पण त्यांच्या पजेशनमध्ये आहे. आणि सातबाऱ्यामध्ये 7B आणि मालकी हक्क असे 2 कॉलम होते पूर्वीला. तेव्हा सातबारा
फिजिकल मिळायचं आपल्याला. पण आता ऑनलाईन झाला. तर फिजिकल सातबाऱ्यामध्ये काय होतं, जेव्हा हार्ड कॉपी मिळायची तेव्हा ओनरशिपचं नाव आणि पजेशनचं नाव आणि कुळवहिवाट ह्या सगळं मेन्शन केलेलं असायचं. पण जसा सातबारा ऑनलाईन झाला त्यांनी फक्त मालकाचंच नाव ठेवलेलं आहे आणि कुळवहिवाट आणि पजेशनवाल्यांची नावं डिलीट केले. नेमका या गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या राळेगावची देवधरीची जी जमीन आहे ती जमीन एक जुने मधुसूदन देशमुख म्हणून कोणी होते, त्या देशमुखांचे नातेवाईक यांनी शोधून आणले 1951च्या आधीपासून. वंशावळ शोधले आणि यांनी त्यांना जाऊन भेटले की ही जमीन हायवे टच आहे, जवळपास 25 लाख रुपये एकर अशी ती जमीन असेल. नॅशनल हायवेला लागलेली जमीन आहे. तर ती जमीन यांच्या कोणीतरी तलाठ्यांनी म्हणजे तलाठ्याची संगनमत करून ते सगळं रेकॉर्ड त्यांनी प्राप्त केलं आणि ते बघितलं त्यांनी की वर देशमुखाचं नाव दिसत आहेत आणि मग ते कोवे जे वैती करत आहेत गेल्या 50-60 वर्षापासून, तर त्यांचं नाव उडवून टाकलं त्यांनी सातबाऱ्यावरनं आणि डायरेक्ट त्या कोवेचे जे वारस आहेत त्यांना आणून त्यांच्याकडनं खरेदी करून घेतली. या आदिवासी लोकांना काहीच माहीत नव्हतं, हे वैतीत होते. यांनी डायरेक्ट त्यांच्या उभ्या पिकामध्ये JCB टाकली आणि उभं पीक पाडून त्याचे फोटो पण आहे आमच्याकडे. आम्ही ते केसला फाईलला लावले, तेव्हा त्यांचे FIR पण झाले. खूप मोठ्या प्रमाणात ताकदीने भांडलो आम्ही त्यांच्या विरुद्ध, कारण ते मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडे पैसा पाणी सगळं होतं. त्यांनी त्या शेतकऱ्यांना शेतात जाऊन मारलं भाडोत्री गुंडांच्या हाताने. आणि हे लोक जेव्हा आमच्याकडे आले की ताई आम्हाला मारलं आणि आमचा रिपोर्ट पोलीस स्टेशन लिहून घेत नाही, वडकी पोलीस स्टेशन, तेव्हा आम्ही म्हटलं की तुम्ही त्यांचा रिपोर्ट तो नोंदवून घ्या. तर नाही, त्या जमिनीवर मोठं सूतगिरणीचं उद्घाटन होणार आहे आणि यांच्या उभ्या पिकामध्ये JCB टाकून ती जमीन पूर्ण प्लेन करण्यात आली. ही लोक आडवी झाली, त्यांना मारलं. साधे गरीब लोक, एकदम अशिक्षित लोक, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कीव येते बिचाऱ्यांची. आणि ती जमीन, त्या जमिनीवर यांनी सूतगिरणीचं उद्घाटन केलं. बरं, त्या उद्घाटनाला मोठमोठे मंत्री आलेत. माझं एवढं म्हणणं आहे, सत्तेत सगळेच लोक असतात आणि सत्तेत असताना बऱ्याचदा सत्तेतल्या लोकांकडे चुका पण होतात, होत नाही अशातला भाग नाही आहे. पण तुम्ही सत्तेचा उपयोग करत असताना निदान कोणाच्या अधिकारावर हनन होणार नाही किंवा कोणाच्या जगण्याची 2 वेळची रोजीरोटी तुम्ही पळवून नेणार नाही याचा तर विचार करा. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, तुमच्याकडे सगळी इन्फोर्समेंट एजन्सी आहे, तुम्ही गोरगरिबांना अन्याय करता तुम्ही त्यांच्यावरती. ती जमीन यांनी बळकावली, त्यांना मारलं, त्या जमिनीपासून बेदखल केलं. मग ते पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला दिवसरात्र बसवून ठेवलं, FIR नोंदवून घेतली नाहीत आणि त्यांनी सांगितलं की नाही ते त्यांची जमीन त्यांच्या नावावर गेलेली आहे. मग ते सगळं रेकॉर्ड आम्ही त्या विभागातून काढलं की काय काय बदल झाले त्याच्यात आणि तो सगळा त्यांनी कशा पद्धतीने खोट्या पद्धतीने खरेदी नोंदवून घेतली. बरं, खरेदी नोंदवल्यानंतर खरेदीचा फेरफार होण्याला जो कालावधी लागत असतो तो मिनिमम 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे. कायद्याने त्याला दिलेले की 15 दिवसात कोणाचं ऑब्जेक्शन येते का फेरफार घेताना, ते सुद्धा तुम्ही कॉलअपन केलं नाही आणि लगेच त्याचा फेरफार होतो. फेरफार होऊन लगेच ती जमीन सूतगिरणीच्या नावाने होते. बरं, ह्या जी सूतगिरणी आहे बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणी, याचे अध्यक्ष माननीय उईके साहेब आहेत. ते पालक, ते सध्या आदिवासी विकास मंत्री आहेत आणि हे स्वतः त्या सूतगिरणीचे अध्यक्ष. यांनी त्या सूतगिरणीसाठी शासकीय पैसा उचलला, तो खर्च केला आणि प्रत्यक्ष काहीच काम केलं नाही. आणि मग यांना जेव्हा निवडणुकांच्या अनुषंगाने लोकांना सांगायची वेळ आली की आपण काहीतरी करणार आहोत, तर मग या आदिवासीच्या जमिनीवर का करायचं? तुम्ही एक मंत्री आहात, जबाबदार, एका जबाबदार पक्षाचं नेतृत्व करता आहात, तर तुम्ही निदान सामाजिक भान ठेवा की आम्ही कोणाच्या अधिकारावरती घाला घालतोय. आणि मग ते प्रकरण आम्ही कोर्टात दाखल केलं, त्याच्या विरुद्ध मनाई हुकूम घेतला आणि ते आता जिल्हा न्यायालयामध्ये परत चालू आहेत. पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तो जो दलित माणूस किंवा तो जो गरीब माणूस आहे, जो आधीच न शिकलेला, परिस्थितीने तो पिसलेला माणूस आहे, त्याला आजही धमक्या चालल्या. आजही धमक्या वाटे त्यांना म्हणजे दबाव तंत्र वापरलं जातं. हो, आजही प्रशासन पण त्याला बळी पडतंय. प्रशासन बळी पडतंय, आजही धमक्या चालल्या. सहभागी असं आपलं मत आहे का? बिलकुल बिलकुल सहभागी आहे. कारण आम्ही जेव्हा तो फेरफार रद्द करण्यासाठी अर्ज केला, कुळवहिवाट अंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज केला, त्यांनी खारिज केले अर्ज. सगळे तहसीलदारांनी खारिज केले. कोर्टामध्ये आम्ही याच्या विरुद्ध मनाई हुकूम मागितला आणि म्हणून मग ते प्रकरण तसं स्टेट झालं आणि आज ते लोक वैती करत आहे ती जमीन. परंतु वारंवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावलं जातं की तुम्ही 3 लाख रुपये एकरी घेऊन टाका आणि सोडून द्या प्रकरण. त्या तेलंगे मॅडमकडे जायचं नाही, त्या काही तुम्हाला मिळून देणार, मांडवली प्रकार करा आणि सोडून द्या. तुम्ही थोडंफार 3-3 लाख रुपये एकरी घेऊन टाका 3 जण आणि मॅटर सोडून टाका. तर माझ्याकडे ती लोक अनेकदा आले की ताई, हे लोक आमच्या घरी येतात, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात आणि आम्हाला धमकवतात की तुम्ही ते जमीन सोडून द्या म्हणून. तर हे मला वाटतं की ते जे पीडित कुटुंब आहे त्यांना राहायला पण घर व्यवस्थित नाही. म्हणजे सामाजिक न्याय, जे की आता मी सध्या बोललो की 75 वर्ष संविधान लागून झालं या देशाला आणि ही सरकार आमची काय करतायत, म्हणजे चिंताजनक गोष्ट आहे ही सगळी.
या ठिकाणी आपण एक विचार करायला पाहिजे की या देशाला कोणत्या दिशेने चाललोय आपण, की निवडणुकांचा देश म्हणून आपण ओळखतो याला, केवळ निवडणुकांपुरतेच आपल्याला आदिवासी किंवा अनुसूचित जाती दिसतात किंवा ओबीसीज दिसतात, तर ज्यावेळी न्याय द्यायचा असेल तर त्यावेळी आम्हाला फक्त आणि फक्त काय दिसतं तर आमचा फायदा काय हे दिसून येतं. म्हणून या अनुषंगाने हे मला फार प्रकर्षाने विचारावंसं वाटेल तर याच्यामध्ये की हे प्रकरण सध्या कुठे आहे आणि याचं सध्याचं स्टेटस काय प्रकरणाचं. आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते आपण सांगू शकाल का ऑन कॅमेरा, कारण हे फार महत्त्वाचं असेल दर्शकांना. ते आपले आदिवासी मंत्री यांनी किती मोठं हागून ठेवलं हे मी प्रकर्षानं बोलतो या ठिकाणी, की हे कशा पद्धतीने काय प्रकरण चाललेलं आहे. कारण ते सरकारमध्ये सध्याचे आदिवासी मंत्री आहेत, ते माझी नाही आहेत. बरोबर. आपण काही डॉक्युमेंट्स सांगू शकता का त्या माध्यमातून? हो ना, माझ्याकडे त्या सगळ्या प्रोसिजरचे डॉक्युमेंट्सच आहेत. कारण पोलीस स्टेशनला FIR घेत नाही किंवा आमची तक्रार कोणी नोंदवत नाही हे जेव्हा माझ्यापर्यंत आलं तेव्हा मग आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी का नोंदवून घेत नाही तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या, तर तुम्ही त्यांच्या तक्रारी घ्या किंवा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा. तर कुठल्याही आरोपीवर गुन्हा नोंद झाला नाही आजपर्यंत. अजूनही गुन्हा नोंद झालेला नाहीये. त्यांना मारहाण केल्याचाही गुन्हा नोंद झालेला नाहीये. म्हणजे ते फक्त रिसिव्ड घ्यायचे त्या दिलेल्या तक्रारीवर लिहून दिलेल्या आणि पाठवून द्यायचे आणि हे आदिवासी लोक वापस यायचे. ते सगळे OC माझ्याजवळ आहे ऑफिसच्या. अजूनही यांना मारहाण केल्याची गुन्हा नोंद झालेला नाही आरोपींवरती. बरं, आरोपी कोण आहे तर सगळे गुंड लोक आहेत. एकदम मोठे मोठे गुंड गाडीमध्ये भरून न्यायचं आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारायचं, धमकायचं, शेतातून ओढत बाहेर काढायचं, असे अनेक प्रकार त्यांनी केले. मग कोर्टामध्ये आम्ही गेलो आणि कोर्टामध्ये मनाई हुकूम मागितला आणि मग मनाई हुकूम कोर्टाने आम्हाला ज्या पद्धतीने दिला, स्टेटस को पोझिशनसारखा, त्याच्यात काहीच क्लिअर नव्हतं. म्हणजे एक तर आमच्याकडून दिला आहे की विरोध पार्टीकडून दिला असं काहीच भूमिका स्पष्ट नव्हती. त्याविरुद्ध आम्ही परत अपील केलेलं डिस्ट्रिक्ट कोर्टला आणि अजूनही डिस्ट्रिक्ट कोर्टला ते मॅटर पेंडिंग आहे आर्ग्युमेंटवरती. कोणी दोन्ही पार्टीच्या म्हणजे आता आम्ही पहिले म्हटलं होतं की ती जमीन आमची आहे आणि ती आमच्या आता पोझिशनमध्ये ठेवली आहे आम्ही. आमचं खूप भांडणं झालेत, मारामारा झाल्या त्या ठिकाणी, पण ती जमीन आम्ही ताब्यात ठेवली, आम्ही सोडू दिला नाही ताबा. त्यामुळे आमचे शेतकरी आज ती जमीन वहिती करत आहे आणि कोर्टात आम्ही केस लढत आहे. मग आता यांना सूतगिरणीवाल्यांचा मुद्दा आहे की तुम्ही खरंच ओरिजिनल मालक आहात जमिनीचे, तर मग तुमच्याकडनं काय इनिशिएटिव्ह झालाय ओनरशिप सिद्ध करण्यासाठी. त्यांनी ओनरशिप सिद्ध करण्यासाठी कुठले इनिशिएटिव्ह घेतले नाही. त्यांनी अपील दाखल केली, त्यांच्या अपीलवरती कुठलेही आर्ग्युमेंट झालेलं नाही अजूनही, ते तसंच पेंडिंग ठेवलं. फक्त ही निवडणूक होती आता विधानसभेची, तर तेव्हा त्यांना लोकांना सांगायचं होतं की मी सूतगिरणीसाठी प्रयत्न केले किंवा जिल्ह्यात सूतगिरणी चालू केली, रोजगार आणला, म्हणजे काहीतरी रोजगाराची संधी केली. वांझोट्या त्याला आपण हे म्हणतो, आश्वासन, वांझोट्या आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. हे करण्यासाठी त्यांनी मात्र ते प्रकरण माझ्यापर्यंत काही लोकांना पाठवलं होतं. आपल्याला काही प्रलोभन वगैरे दिलीत का त्यांनी? काही आले होते माझ्याकडे. नाही, धमकवण्याची ती हिंमत ते करूच शकत नाही आणि म्हणजे तेवढी हिंमत मला नाही वाटत त्यांच्यात येईल. आणि राहिला मुद्दा की बोलण्याचा, प्रलोभन देण्याचा, तर पाठवलं होतं त्यांनी प्रलोभनासाठी. पण मी स्पष्ट सांगितलं की ती लोक माझ्याकडे आल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. ते त्यांच्याजवळ जेवायची सोय नाही राहत, त्यांना तिकिटीचे पैसे नाही राहत. ते म्हणतात मजुरी डुबून आम्ही इकडे कसं येऊ तारखेवर मॅडम, तर तुम्ही आम्हाला तारखेवर बोलवू नका, तुम्ही उरकून टाका मॅटर. अशी परिस्थिती. त्या लोकांच्या केसमध्ये मी पैसे का घ्यावेत आणि कशासाठी घ्यावेत? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला पैशाची गरजच नाही आहे आणि मी ते करणारच नाही जोपर्यंत त्या लोकांना त्यांची जमीन आहे, त्या लोक त्या जमिनीवर राहत आहे, ते उत्पन्न घेत आहे, ते खात आहे, हेच माझ्यासाठी समाधान आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना स्पष्ट निरोप दिला. कोणत्याही व्यक्तीचं उपभोगाचं साधन किंवा त्याच्यामध्ये आपण त्याला जगण्याचं साधन हिरावून घेऊ शकत नाही. आर्टिकल 21 नुसार जगण्याचा अधिकार त्या सगळ्यांना आहे आणि हे सगळं होताना दिसतं. म्हणजे याचा अर्थ आपल्या सरकारांना किंवा मंत्री महोदयांना विशेषतः म्हणेल मी की त्यांना संविधानाशी काही देणं घेणं नाहीये. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व काही असतात किंवा मग फंडामेंटल राईट्स काही गोष्टी असतात, या गोष्टी त्यांना कदाचित माहिती नसाव्यात. सामाजिक न्याय, समानता, कोणाचे मूलभूत अधिकार यांच्याशी यांचा मात्र संबंध नाही आहेत. यांचा फक्त स्वतःच्या हक्काशी संबंध आहे. निवडणुकीपुरतं कसं आपल्याला स्वतःला प्रोजेक्ट करता येईल असं पाहायचं आहे. त्या तेवढ्याच गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्या जमिनीसाठी. पण जेव्हा ते आम्ही प्रयत्न हाणून पडले तर त्यांनी ते मार्ग सोडून दिला. आता त्या जमिनीवरती त्यांनी अजून काही करण्याचा तर प्रयत्न केलेला नाही आहे आणि आम्ही लोक अजूनही पोझिशनमध्ये आहोत. पण मुद्दा हा आहे की हे सामाजिक न्याय मंत्री म्हणा किंवा आदिवासी विकास मंत्री, तुम्ही सगळ्यांच्या प्रगतीचा विचार करायला पाहिजे ना. तुम्ही वैयक्तिक प्रगतीचा विचार कसा करू शकता? यांच्याबद्दल अनेक गोष्टी अशा सांगण्यासारख्या की ज्या अशा पॉईंट आऊट होतात की हे किती चुकतात. तुम्ही आदिवासीच्या हक्कांबद्दल बोलत नाही. यांच्या मुलीला
मुख्यमंत्री साहेबांनी एक पोस्ट दिली, सरकारी वकील म्हणून मी आत्ताच बोलले होते, समुपदेशक म्हणून मुंबई उच्च न्यायालयात, त्या विरुद्ध आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूरला मोठं आंदोलन केलं संविधान चौकामध्ये. त्याचे व्हिडिओज आहे माझ्याकडे. आणि त्यांनी खुलं आव्हान केलं आदिवासी मंत्र्याला की तुम्ही आमच्या समाजाचे मंत्री आहात, तर तुम्ही स्वतःच्या मुलीला तिथे नोकरीवर लावण्यासाठी एक मोठा मेळावा आदिवासीचा भरवला त्यांनी नागपूरला, आणि ते सगळं क्रेडिट मुख्यमंत्री साहेबांना दिलं त्यांनी. तर त्याच नागपूरमध्ये संविधान चौकात यांचा मेळावा झाल्यानंतर 2 दिवसात आदिवासी फेडरेशनने आंदोलन केलं की तुमच्या मुलीसाठी तुम्ही पूर्ण समाज मुख्यमंत्र्याच्या पायाशी बांधलाय का म्हणून. बरोबर. त्याचे ते व्हिडिओज आहेत माझ्याकडे, ते मी पाहिले. म्हटलं हे कुठे चाललोय आपण, काय चाललंय आपल्या देशामध्ये. किंवा एखाद्या माझं हित होण्यासाठी पूर्ण समाज एका विशिष्ट पक्षाच्या पायाशी बांधणं हे चुकीचं आहे ना. आणि लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या लोकांना सपोर्ट करायला पाहिजे, की किती ते नैतिक आहेत. म्हणजे यांना नैतिक अधिकार पण नाही आहे स्वतःला आदिवासी म्हणून घेण्याचा. जर तुम्ही मणिपूरच्या बलात्कार झालेल्या महिलेविरुद्ध बोलू शकत नाही, तुमचं म्हणणं मांडू शकत नाही, आदिवासींच्या आरक्षणावरती इतर लोक अतिक्रमण करतात आहे त्यावर तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही, तुम्ही आदिवासींच्या वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या मुलींवरती अत्याचार झाले तर तुम्ही पत्रकारांना फोन करून सांगता की बातम्या छापू नका, माझी बदनामी होती म्हणून. म्हणजे असे मंत्री तुम्ही की तुम्ही स्वतःची बदनामी होते पण आदिवासींच्या मुलींचं शोषण होते याबद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही स्वतःच्या मुलीला एका चांगली पोस्ट मिळण्यासाठी आदिवासीचा संपूर्ण मेळावा भरून मुख्यमंत्र्यांचा हुदहुद करता. आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत. आम्ही ऐकतो, बघतो, पेपरमध्ये पाहतो, न्यूजपेपरमध्ये पाहतो, यूट्यूबवरती पाहतो, अरे वा 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 सगळं चांगलं चाललंय, महाराष्ट्रामध्ये सगळं चांगलं चाललंय. तर अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती म्हणजे ही लोक सामाजिक न्याय सांगू शकत नाही, कोणाच्या मूलभूत अधिकाराचं समर्थन म्हणजे संरक्षण करू शकत नाही. हे फक्त निवडणुका जिंकणे, स्वतःचं हित साधणे एवढ्याच कामापुरते मर्यादित आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात आपण जे नुकतेच सगळे आरोप केलेले आहेत, हे आरोप अशी आशा आहे की आपण तथ्यांच्या आधारे सगळे आरोप केलेले आहेत. याबाबत आपण काही दस्तावेज दाखवू शकता का किंवा सांगू शकता? हो ना, माझ्याकडे आहे दस्तावेज. कारण मी ते सगळे काढलेत रेकॉर्डवरनं. गेले अनेक वर्षांपासनं भुरगाव कोवेंचं काय ओनरशिप होती, तर हे 1951 पासूनचं रेकॉर्ड आहे आपल्याकडे. त्याच्या पूर्वीचं पण आपण पेरेपत्रक आणि सगळ्या नोंदी काढल्या. तर त्या सगळ्या नोंदीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, मुंबई कुळ वहिवाट अधिनियम अंतर्गत भुरबा कोलाम यांना सदर जमीन मिळालेली आहे. सदिस नोंद आहे, 1951ला नोंद आहे. त्यानंतरचे आतापर्यंतचे सगळे पेरेपत्रक आमच्याकडे अवेलेबल आहेत. आम्ही रेकॉर्डला पण दाखल केले की इतक्या वर्षापासून कंटिन्युअस हा भीमा नागो कोलाम कोवे देवधरी असं प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव दिसते आहे. आणि त्यांचे हे वारस आहे आज जे वैधी करतात ते. बरं, हे इतक्या वर्षाचं वारस 2012 नंतर तुम्हाला सांगितलं मी ऑनलाईन सातबार यांच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने बदल झाला त्याचा एक फायदा घेऊन यांनी जुनं रेकॉर्ड उडवून एक सातबारे बरं तलाठ्याच पहिला संगनमत आहे. आणि हे मंत्री विद्यमान मंत्री यांनी तलाठ्याची संगनमत करून ही खरेदी तयार करून घेतलेली आहे. ही खरेदी आहे 2019ची. याची दिनांक सांगते मी 7/9/1900. आणि ही खरेदी 7/9/1900 झाल्यानंतर यांनी परस्पर त्याचा फेरफार करून घेतला. म्हणजे जे माझे पक्षकार आहेत त्यांना हे माहीत पण नव्हतं की त्यांच्या जमिनीचा कोणतरी फेरफार करून घेतला. म्हणजे आणि ही नपश्चात सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. आणि बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीचं हे लेटर पॅड आहे. या लेटर पॅडमध्ये अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक रामजी उईके आणि यांनी प्रत्यक्ष ठराव घेऊन सह्या करून हा सलामी म्हणून त्यांचा एक किशोर शिवरामजी सलामी उपाध्यक्ष याला अधिकार दिले. ते सगळे राईट्स त्याला दिले खरेदीच्या बाबत ठराव घेऊन. आणि त्या पद्धतीने हे यांनी सगळे डॉक्युमेंट्स तयार केले. आता मूळ मुद्दा असा आहे का हे देशमुख कुटुंब जे 1951 पासून त्या गावात नाही आहेत आणि ही जमीन या भुरबाव कोवेला कुळ वहिवाटीने मिळालेली होती. या लोकांना बरोबर यांनी ट्रॅक केलं. यांना ती हायवेची जमीन हवी होती आणि ती जमीन हवी असल्यामुळे या लोकांना जो काही मोबदला दिला आणि शेतकऱ्यांना तिथून मारून हाकललं. म्हणजे या शेतकऱ्यांना एकही रुपये दिले नाही, मारायलाच लागले डायरेक्ट शेतात. प्रश्न हा आहे की या सूतगिरणी कारखान्यासाठी यांना या जमिनीच्या व्यतिरिक्त दुसरी जमीन मिळू शकत नव्हती का? ते याच जमिनीवरती का आणलेले आहेत? 100% यांना जमीन मिळाली असती, परंतु ही हायवे टच जमीन आहे, आदिवासींची जमीन आहे. यांना वाटलं असेल की हे साधे लोक आहे, हे कुठे भांडणार आपल्या विरुद्ध, यांना काय 1-2 लाख रुपये देऊन दिले हे घरी बसणार. आणि या लोकांना कंटिन्यू प्रलोभनं दिली, मारहाण केली की घाबरतात. या अनुषंगाने करोडो रुपयाची जमीन आहे आणि अतिशय मातीमोल भावात तुम्ही खरेदी करून घेतली त्या समोरच्या पार्टीकडनं.
आणि जे आज रोजी तिच्या वहितीत आहे, कुळवहिवाटीने ते स्वतः मालक झालेले आहेत, त्या लोकांना तुम्ही हाकलून दिलेत म्हणून. मग हा विकास आहे का? मला कधी पण प्रश्न पडतो की तुम्हाला समाजाचा विकास करायचा आहे की समाजाला विघातक दिशेने काढून स्वतःचा विकास करायचा. हा आदिवासी मंत्री साहेबांनी सांगायला पाहिजे समाजाला, कारण आता ते निवडणुकीच्या तोंडाला सामोरे जात आहे. आणि मला हे सांगायचं आहे की त्यांची मुलगी असो ते असो, जे काही त्यांचं वैयक्तिक राजकारण असेल, तर हे सगळं करत असताना समाजाचं हित जोपासून तुम्ही राजकारण करा. म्हणजे उद्याला यवतमाळ शहराच्या यवतमाळकरांनी त्यांच्या मुलीला जर निवडून दिलं तर ते भूखंड माफिया बनतील का यवतमाळमधले, असं अपेक्षित आहे का ऑब्विसली ना. इथे अनेक आदिवासी आजूबाजूला जमिनी आहे त्यांच्या, अनेक गोर गरीब आदिवासी लोक आजही मदतीसाठी परावलंबी आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि हे सगळं मोकळंच झालं ना. म्हणजे यवतमाळकरांनी हा सगळा मुद्दा विचारात घेतला पाहिजे की आम्ही रक्षण करणाऱ्यांनाच भक्षण करण्याची संधी देतो आहे. म्हणजे आज हे आमचे रक्षणकर्ते झाले, ते आज रोजी आमच्या जमिनी बळकावतील, उद्या यवतमाळात आल्यानंतर ते काय करतील हे फक्त राळेगावचंच सांगते मी त्यांनी काय काय केलेलं आहे म्हणून. आणि यवतमाळात आल्यानंतर तर खूप स्कोप आहे काही करायला, ते खूप काही करू शकतात. पहिलं उदाहरण तर ते इतरांचे अधिकार डावलून स्वतःच्या मुलीला नोकरीवर लावणे. तिला नोकरीवर लावलं म्हणून सगळ्या आदिवासी समाजाचा मेळावा भरून मुख्यमंत्र्याच्या पायाच्या दावणीला बांधणे. आणि हे मी नाही म्हणत, आदिवासी फेडरेशनने आंदोलन केलं उईके साहेबांच्या विरुद्ध, आणि त्यांनी हे सांगितलेलं यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच ते स्प्रेड झाले. मी पण यवतमाळला बऱ्याच ठिकाणी ती बातमी स्प्रेड केली की ते विद्यार्थी सांगतात आहे की यांनी पूर्ण समाज मुख्यमंत्र्याच्या पायाशी बांधला. कशासाठी? तर मुलीच्या तिकिटीसाठी. इथे यवतमाळमध्ये मुलीला तिकीट भेटली पाहिजे म्हणून, आणि मुलीला तिथे पोस्ट मिळाली पाहिजे म्हणून. तर हे वैयक्तिक हितासाठी संबंध समाजाला हानी पोहोचवणारे उमेदवार आहेत. यवतमाळकरांनी त्याचा विचार करावा. म्हणजे आपल्याला प्रगतीच्या दिशेने जायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे सगळे आरोप केले, अशी आशा आहे की खुद्द आदिवासी विकास मंत्री आम्हाला मुलाखत देऊन तरी या संदर्भातले काहीतरी जे आहेत आमच्या प्रश्नांना उत्तर देतील अशी आशा आहे. मी तर जाणीवपूर्वक त्यांना प्रश्न विचारण्याच्या तयारीत आहे. बरेचदा आम्ही त्यांना अप्रोच सुद्धा करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला मुलाखत द्या आणि ती लाईव्ह मुलाखत द्या, असं त्यांना बरेचदा आम्ही आवाहन केलं. मात्र त्याला त्यांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला नव्हता. तर या अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न उद्भवतो या ठिकाणी की मध्यंतरी आदिवासी आश्रमशाळेच्या संदर्भातला एक प्रश्न उपस्थित झालेला होता. एक शाळा आहे ती मध्यंतरी साधारण पाळोदी आश्रमशाळा, घाटंजी तालुक्यामध्ये बहुतेक येते यवतमाळ जिल्ह्यात. तिथली आश्रमशाळेमध्ये काही महिला मुलींवरती अत्याचार झालेला होता. आणि तो अत्याचार इतका भयंकर होता की त्यांनी स्वतः मुलींनी व्हिडिओ व्हायरल करून काही न्यूजमध्ये हे प्रकरण आलेलं होतं. तर ते फार म्हणजे चर्चेत आलेलं होतं. परंतु ते प्रकरण जाणीवपूर्वक दाबलं गेलं आणि हे दाबलं गेलं यामागचं नेमकं दुःखदायक घटना ही सगळी. हे प्रकरण दाबण्यामागे कारणं काय असतील? आणि याला बहुतेक याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना त्यामध्ये बडतर्फ करण्यात आलं, आणि काय याच्यामध्ये पुढे प्रकरणाचं झालं याबद्दल काय सांगाल आपण? ही पूर्ण व्यवस्थाच आहे. ॲक्च्युली एखादी मोठं भगाड समोर आणायचं असेल किंवा ते लपवायचं असेल, समोर आलं आणि लपवायचं असेल, तर एखाद्या छोट्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करून टाकायचं आणि प्रकरण दाबून द्यायचं. असं यवतमाळमध्येही झालं. जेव्हा पाळोदी आश्रमशाळेतल्या मुलींनी वारंवार ही बातमी PO ऑफिसला कळवली की तिथले जे कंत्राटी शिक्षक आहेत, स्पोर्ट टीचर आहेत, कोणीतरी राठोड सर म्हणून आहेत, ते त्यांचं शोषण करतात. मुलींनी लेखी तक्रार दिली, HMला तक्रार दिली. त्याच्यानंतर ती तक्रार त्यांनी स्वतः गाडी करून पॅरेंट्स त्या मुलींना घेऊन PO ऑफिसला गेले. PO ऑफिसला ती तक्रार केली की हे जे लोक आहेत तिथे मुलींसोबत त्यांचं बिहेवियर चांगलं नाही आहे, मुलींना स्पर्श करतात, ते बॅड टच गुड टच शिकवायला जातात शिक्षक लोक. तर बॅड टच गुड टच शिकवण्याचा अधिकार एका तरुण शिक्षकाला मुलींना हात लावून द्यायचा विषयच नाही ना. तर ते सगळं व्हिडिओ व्हायरल झाला. ॲक्च्युली काय झालं की यांचा हे प्रकरण दाबल्याच गेलं होतं, पण पॅरेंट्सनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि मी तो सोशल मीडियावरती पाहिला. मुलींचे चेहरे ब्लर केलेले होते आणि त्या मुली प्रत्यक्ष सांगतात सगळं. आपल्या अंगावर काटे येते त्या मुलींचे एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर. आणि हे सगळं झाल्यावरती पूर्ण डिपार्टमेंट त्याच्यात रिस्पॉन्सिबल आहेत ना. म्हणजे तुम्ही एखादा कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी शाळेवर नेमता, चौकीदार तुम्ही कंत्राटी नेमता, जो चौकीदारांनी मुलींचं शोषण करायला पाहिजे की रक्षण करायला पाहिजे. तो चौकीदार स्वतः दारू पिऊन रात्रभर त्या मुलींना टॉर्चर करतोय किंवा शिवीगाळ करतोय. तर तुम्ही ही सगळी व्यवस्था जी उभी केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे? म्हणजे मुलींना शिक्षण देणं, त्यांना समृद्ध करणं, त्यांचं रक्षण करणं. आणि पोक्सो आता आपण म्हणतोय बालकांच्या संरक्षणाचा जो कायदा आला, हे सगळे वाचल्यानंतर असं वाटतं की हे कायदे अस्तित्व आहे की नाही आपल्या इथे. त्या मुली इतकं घाणेरडं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगते. आणि एवढं मोठं प्रकरण की तुम्ही कंत्राटी कर्मचारी नेमता,
जिथे मुलींना सुरक्षित असं कोणीतरी परमनंट कर्मचारी नेमायला पाहिजे, तिथे तुम्ही कंत्राटी कर्मचारी का नेमत आहे? बरं, अशा ठिकाणी जिथे लहान मुली आहेत आणि त्या मुलींना काहीही समजत नाही, अशा सिक्युरिटीच्या ठिकाणी तुम्ही कंत्राटी सिक्युरिटी नेमता आणि ते दारू पिणारे नेमता. त्या मुली व्हिडिओमध्ये सांगत आहे की तो चौकीदार आम्हाला येऊन घाणेरडे शिवीगाळ करतो, दारू पिऊन राहतो आणि आम्हाला त्याची पत्नी येऊन रागवते, आमच्या रूममध्ये घुसतोय. आणि असं सगळं सांगत असताना डिपार्टमेंट काहीच करत नाही. म्हणजे मग हे सगळं षडयंत्र आहे. ॲक्च्युली हे वरपासून खालपर्यंत सगळे इन्व्हॉल्व असतात. एखाद्या प्रायव्हेट कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता सिक्युरिटीचा, एकच BVG कंपनी सगळ्यांना का सापडते? इतर कंपन्या का नाही आहे? म्हणजे एकाच व्यक्तीला तुम्ही सिक्युरिटी एजन्सी देता, म्हणजे एकच सिक्युरिटी एजन्सी सगळीकडे कंट्रोल करते आणि एकच सिक्युरिटी एजन्सी यांना बरोबर नफा पोहोचवते. मग हे नफेखोरीचं जे राजकारण आहे ना, ते गोरगरिबांच्या मुलांच्या अधिकारांवरती आलेलं आहे. तो व्हिडिओ पॅरेंटनी व्हायरल केला म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहीत पडलं आणि नाहीतर ते प्रकरण दबलं गेलं असतं. एखाद्या मला वाटते तिथे 1-2 सस्पेंड केलं, 1-2 गुन्हे नोंद झालेले आहेत. पण ते नुसते गुन्हे नोंद होऊन चालणार नाही. ते प्रकरण इतकं मोठं आहे की हे असं का होतं? त्या शाळेमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी अजूनही नेमल्या गेलेली नाही आहे. त्या शाळेमध्ये सखी समिती नेमल्या गेलेली नाही आहेत, विशाखा समिती नाही आहेत, मुली त्या शाळेत राहतात आहे. आणि मग हे सगळं असताना मंत्र्याची काय जबाबदारी असली पाहिजे, नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेताना आम्हाला लक्षात येतं की हे स्वतःला डॉक्टर आहो म्हणते, प्राचार्य आहे म्हणते, यांच्या शिक्षणावरही किवच येते. हे काय म्हणजे त्यांनी काय शिक्षण घेतलं त्यांना माहिती. पण त्यांची मुलगी ॲडव्होकेट आहे, ती स्वतःला उमेदवार म्हणून सगळ्यांसमोर प्रोजेक्ट करते. तर कधी यांनी या शाळेत जाऊन पाहिलं का काय चाललं आहे? म्हणजे मला म्हणायचं आहे तुम्ही उमेदवारी घ्या, पण निदान लोकांच्या समस्येची जाण तर असू द्या. त्या शाळांमध्ये जाऊन बघा काय चाललं आहे. बरं, त्या सगळ्या आदिवासी मुली तुमच्या जातीच्या आहेत आणि म्हणून तुम्ही निवडून येतात रिझर्वेशनमधून. मग त्यांचं शोषण करून तुमच्या घरी जर काही पैसा येत असेल किंवा त्यांचं शोषण करून तुमचा जर वैयक्तिक फायदा होत असेल तर तुम्ही नेतृत्वच नाही आहात. जनतेने अशा नेतृत्वांना मान्यच करायला नको, यांना हाकलून द्यायला पाहिजे की तुम्ही शोषण करणारे लोक आमच्यासमोर नकोच राहूत उभे म्हणून. इतकं भयंकर प्रकरण आहे ते पाळोदीच्या व्हिडिओचं. ते आपण लोकांना दाखवलं ना, पाहणारा ऐकणारा माणूस थरकाप सुटतो की त्या मुलींना कशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळते. येस, मी बघितलं ते. त्याच्यामुळेच मला हा प्रश्न जाणीवपूर्वक आपल्याला आणि विचारायचा होता. पेपरमध्ये काही दिवस बातमी आली, आता ते प्रकरण दबलं गेलं. याच्यामध्ये हे प्रकरण दाबण्यामागे कारण काय आहे नेमकं? की मी या विभागाचा मंत्री आहे आणि मी जिल्ह्याचा मंत्री आहे आणि जिल्ह्यातच जर असं एखादी मोठं प्रकरण घडलं असेल आणि माझी बदनामी होत असेल तर तुम्ही बातम्या टाकू नका, असं वगैरे मेसेज त्यांच्याकडनं दिला गेला असं मला कळलं. पण मला असं वाटतं की उलट अशा वेळेस प्रसारमाध्यमांची जबाबदारी जास्त असते. अन्याय करणारा अन्याय करतो आहे तर आपण सगळ्यांनी त्यांच्याविरुद्ध पेटून बोललं पाहिजे की काय चाललं आहे. आणि तुम्ही दाबता प्रकरण, मला तर म्हणायचं की त्या ऑफिसर्स त्या लिंकमधले सगळे ऑफिसर्स आहेत अपॉइंटमेंटपासून तर ते रिस्पॉन्सिबल मुली सांगतात आहे आणि तुम्ही ऐकून घेता आणि सोडून देता प्रकरण, ते सगळे त्या प्रकरणामध्ये डिसमिस व्हायला पाहिजेत. आणि सगळ्या शाळांवरती इंटरनल कोर कमिटी असली पाहिजे, सखी समिती असली पाहिजे, विशाखा समिती असली पाहिजे, तिथे महिला प्रतिनिधी असल्या पाहिजेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला, महिला ॲडव्होकेट असल्या पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि त्यानंतर मुलींची सिक्युरिटी तुम्ही. तर मला ह्या सगळ्या गोष्टी सांगताना तुम्ही त्या विभागाचे मंत्री आहात ना, तर निदान तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तर व्यवस्थित करा. महाराष्ट्र सोडून देऊ आपण, निदान तुमच्या जिल्ह्यातल्या तर शाळा व्यवस्थित सांभाळा तुम्ही की जिथे असं काही उघडकीस येणार नाही. तुमचं शेतीचं प्रकरण उघडकीस आलं, तुमचं शाळेचं प्रकरण उघडकीस आलं, तुमच्या असे मुलीचं प्रकरण बॅकडोर एंट्रीचं समोर आलं आहे, सगळा समाज बोलून राहिला आहे. तर हे सगळे प्रकरणं तुमच्यासमोर आल्यानंतरही तुम्ही स्वतःत काहीच इम्प्रूव्हमेंट करत नाही आहात. आणि वरून पुन्हा आपला काय प्रियदर्शिनी विकासाची वाहिनी. कसली विकास, कसला संघर्ष, कसली प्रगती, काहीच नाही आहे त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे ते ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करतात ना, लोकांनी अक्षरशः बंद करायला पाहिजे त्यांना की तुम्ही हे सांगूच नका आम्हाला काय तुमचा विकास आहे, कसली विकासाची वाहिनी, कसली प्रगती तुमची, कसला संघर्ष तुमचा. काहीच संघर्ष नाही यांना, काहीच संघर्ष नाही आहे, काही विकासाची वाहिनी नाही आहे, काही त्यांना सेन्सिटायझेशन नाही आहे सोशल मुद्द्यांवरती. कधी त्या मुलींनी आश्रमशाळेमध्ये जाऊन मुलींचे प्रश्न विचारलेत का, हा एक प्रश्न त्यांना जाऊन विचारा. मीडियानी पण त्यांना विचारलं पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही निदान तर तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात त्या मुलींसाठी किंवा त्या विभागामध्ये ज्या शाळेत मुली आहेत तिथे जाऊन या मुलींनी एक व्हिजिट तरी केली आहे का बघा. तेवढं जरी यांनी केलं असेल ना तर आपण म्हणू की चला निदान एवढं तर करण्याच्या पात्रतेचे आहात. पण हेही नाही होत त्यांच्याकडनं तर ते कसला विकास करतील. बरोबर. अर्थातच आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या संदर्भातले प्रकरण
सांगितले सगळ्या म्हणजे यवतमाळकरांना आणि त्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या आपल्या नागरिकांना तसंच मतदारांना कदाचित हे माहिती आलं असेल किंवा लक्षात आलं असेल. यापेक्षा आणखी खूप जास्त आहे त्याच्याबद्दल आपल्याला वेळ अपुरा पडतो या सगळ्या गोष्टीला, कारण ते आदिवासी मंत्री अशोक विखे आहेत. त्याच्यामुळं त्यांची प्रकरणं काही साधेसुधे नसतील, खूप मोठे असतील अशी एक त्याच्यामध्ये शंका आहेच. यावरून असं लक्षात येतं. मी जाणीवपूर्वक त्यांना इथे परत आवाहन करेल, एक जाणीवपूर्वक आवाहन म्हणतो, कारण आम्हाला या सगळ्या आरोपांची उत्तरं पाहिजे आहेत. कारण एक वकील आपल्यावरती आरोप करतायत आणि हे आरोप साधे नाही आहेत, आरोप खूप गंभीर आहेत. या आरोपांचं आपण कसं खंडन कराल हे आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे. तर या निमित्तानं आपण बघितलं की कशा पद्धतीनं या संविधानाचा अंमल होताना दिसतो आहे आणि अवहेलना कशी होताना दिसतं या सगळ्या गोष्टीची. कारण न्याय म्हणतो आपण त्याला, न्याय हा कसा असतो आणि अन्याय कसा असतो ही याची काही वेगळी व्याख्या सांगण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाही आहे. कारण या संपूर्ण व्हिडिओमध्ये लक्षात आलं असेल आपल्याला की अन्याय काय असतो. कारण हा सगळ्यात वंचित आणि शोषित असा घटक आहे, तो म्हणजे आदिवासी समुदाय. हा सातत्याने अजूनही दाबला जातोय, अजूनही दाबला जाईल. यासाठी एकच आहे की आपण जे सगळे सक्षम समुदाय असेल त्या सगळ्यांनी या सगळ्यांसाठी समोर यायला पाहिजे आणि आपण विचार करायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.